Hello. Good morning, all of you. Good afternoon, all of you. Sorry. Today is our chemistry practical. Are you there? Am I audible? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Shall we start our already? We have late. Okay. Already late झाले आपल्याला केमिस्ट्री प्रॅक्टिकल स्टार्ट करायचंय आपलं. एक प्रॅक्टिकल बघूयात आज आपण. Yes or no? Tell me. Shall we start or not? Okay, we will start. I am sharing the screen here. Tell me it is visible or not. First of all, see काय आहे आपण जे प्रॅक्टिकल आपलं चालू असतानाच व्हिडिओ दाखवत होतो. ओके, युट्यूबचा. Yes or no दाखवत होतो का नाही अगोदर? Yes, ma'am. Yes, ma'am. तर एक प्रॉब्लेम झालाय बघा. काय होतंय, आपण ऑलरेडी युट्यूबचा व्हिडिओ जर प्रॅक्टिकल चालू असताना शो केला तर काय होतोय, तो क्लेम होत म्हणजे तो ऑथेंटिक होत नाही प्रॉपर आपलं. म्हणजे ते नंतर आपल्यालाच प्रॉब्लेम होतो. आपलं स्वतःच एक युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर युट्यूबचाच व्हिडिओ घेऊन अजून अपलोड केल्यासारखं होते. त्याच्यामुळे इथून पुढे काय होईल बघा, सगळ्या सब्जेक्ट साठी आहे हे. तुमचं ज्यावेळेस मीटिंग घेतली जाईल त्यावेळेस फक्त काय होईल, तुमची थेअरी एक्सप्लेन होईल किंवा प्रॅक्टिकल कसं करायचं हे आपण सांगितलं जाईल. बट मीटिंग मध्येच तुम्हाला व्हिडिओज किंवा जे काही आपण जसं लास्ट टाइमला करत होतो तसं दाखवलं जाणार नाही. ग्रुपवर लगेचच प्रॅक्टिकल झाल्या तो व्हिडिओ शेअर केला जाईल, तर तुम्ही लगेचच तो बघायचा आहे. ग्रुपवरच हे सगळं शेअर केलं जाईल आणि तिथून समजून घ्यायचंय. लक्षात आले का? आणि प्रॅक्टिकल चाललं असताना 1 पेज रिपोर्ट घ्यायचंय. सगळ्या सब्जेक्ट साठी आहे. ओके मॅम. समजते? Yes, ma'am. प्रॅक्टिकल चालू असतानाच तुम्ही काय करायचंय ते लिहून घ्यायचं आहे सगळं. 1 पेज रिपोर्ट वगैरे, आणि एक्सप्लेन तर व्यवस्थित आपण करूच, पण ऍक्च्युली जसं काही तुम्हाला खूप छान समजण्यासाठी आपण ऑलरेडी व्हिडिओ दाखवत होतो, तर तसे व्हिडिओ आता काय केली, ते व्हिडिओ तुम्हाला ग्रुपवर पाठवले जातील. ज्या सब्जेक्ट प्रॅक्टिकल असेल तो प्रॅक्टिकल संपलं, थेरी एक्सप्लेन करून झाली, मीटिंग एंड झाली की लगेच तुम्हाला व्हिडिओ येईल. तर जसं की आपण एसपी ला केलं होतं का असं? येस और नो? याच्या अगोदर येस मॅम. स्नेक बाईटचे वगैरे प्रॅक्टिकल्स होते बघा, बघितलेत का ते व्हिडिओज तुम्ही? येस मॅम. तर जसं एसपी ला मी अगोदर केलं होतं एसपीच्या प्रॅक्टिकलला, तर तसं आता सगळे सब्जेक्ट टीचर हे करतील बरं का, आणि तिथून बघायचंय तुम्ही. समजलं सगळ्यांना? तर ते लगेचच, आणि एक आहे की तुम्ही ते लगेचच बघायचं आहे. समजते का? ओके मॅम. Yes, तर लगेच बघायचं आहे ते आणि कम्प्लीट करायचंय तो स्टडी तुमचा. 1 पेज रिपोर्ट तर रेग्युलर लिहायचंय. 1 पेज रिपोर्ट एवढ्या दिवसचा पाठवताय तुम्ही गुगल क्लासला? येस मॅम. आज काल सांगितलं होतं आज असाइनमेंट पाठवायचे बघा मला रिमेनिंग स्टुडंट. कोणाचं नसेल तरी लिहा, एखाद्याचं राहिलं असेल याच्यातून तरी कॉल करा, परमिशन मागून घ्या. बट आज सगळ्यांचे असाइनमेंट आले पाहिजेत एसपीचे मला गुगल क्लासला. अंडरस्टूड? Yes, ma'am. Okay. Then we will start our practical. This is our next experiment. Experiment number 18. Total experiments आहेत आपल्याला. As per manual बघूयात आपण किती आहेत आपल्याला. Okay, wait for some time. 23, 25 असतील I think. As per manual. Okay. Hmm. 26 आहेत बघा तुम्हाला सगळे प्रॅक्टिकल्स केमिस्ट्रीला. तर आपण आता 18 प्रॅक्टिकल चालू आहे आपलं. ओके, 26 आहेत ऍज पर मॅन्युअल तुम्हाला प्रॅक्टिकल्स. सतरा नंबर चालू आहे ना मॅम? लास्ट टाइमला घेतलं ना आपण हे 17 नंबरचं प्रॅक्टिकल. हे काय आहे? सिंथेसिस ऑफ बेन्झोइक ऍसिड फ्रॉम बेन्झामाइड. घेतले का नाही हे प्रॅक्टिकल? येस मॅम. Yes, ma'am. झालंय का नाही? कोण म्हणते नाही झालं? 16 झालेत ma'am. टोटल झालेत पण 16 झालेत. हा? म्हणजे ते झालंय पण 16 झालेत. तेवढंच 16 झालेत का? अच्छा, काय होतं याच्या अगोदर मॅन्युअल्स आपल्याला अवेलेबल नव्हते.
तर ते दोन्ही प्रॅक्टिकल बघूयात आपण. तर ऍज पर मॅन्युअल हे 18th एक्सपेरिमेंट, पण हे प्रॅक्टिकल झाले ना तुमचं, एवढं मला सांगा. हे बेंझामाइडचं प्रिपरेशन वगैरे मला आठवतंय मी घेतलेलं. Yes, हा ma'am. मॅम. तर त्याच्यानुसार आपण बरोबर जातोय. आता हे 18th जरी असेल तर तो तुमचा 17th असेल. ओके, कसं अगोदर आपण बुक नुसार घेतले होते सर नो. मग त्याच्यामध्ये आपण का नाही मला वाटतं प्रिपरेशन आणि स्टँडर्डायझेशनचे जे काही एक्सपेरिमेंट्स आहेत तुम्हाला, ते NaOH वगैरे करायचं होतं, KOH. तर त्याचं काय केलं होतं, प्रिपरेशन अँड स्टँडर्डायझेशन मध्ये दोन्ही एक्सपेरिमेंट एकदाच घेतले होते आणि anion कॅटायनचं म्हणजे एकाच एक्सपेरिमेंटला नाव दिलं होतं ते तसं anion कॅटायन. त्याच्यामुळे एक एक्सपेरिमेंट इथं झालंय, दोन्ही पैकी कुठे तर झाले बघा, तुम्ही चेक करा एकदा. ओके, लक्षात येते का? येस हा. मॅम. ही तुम्हाला PDF शेअर केलेली आहे का गुगल क्लासला एक्सपेरिमेंटची? येस मॅम. हा, ओके. बघायचंय, ग्रुपला पण शेअर केली, गुगल क्लासला पण, तिथून बघू शकता तुम्ही. तर आता हे नेक्स्ट ऍज पर मॅन्युअल आपलं हे नेक्स्ट एक्सपेरिमेंट आहे, एक्सपेरिमेंट नंबर 18. तुमचं काही 17 असेल ते काय आहे, सिंथेसिस ऑफ पिक्रिक ऍसिड फ्रॉम फिनॉल. तर पिक्रिक ऍसिडचं सिंथेसिस करायचंय फिनॉल पासून. व्हॉट इज पिक्रिक ऍसिड? पिक्रिक ऍसिड इट इज वन टाइप ऑफ फिनॉलिक डेरिव्हेटिव्ह आहे बघा पिक्रिक ऍसिड. तर त्याचा फिनॉल पासून सिंथेसिस. फिनॉल म्हणजे काय माहित आहे, केमिस्ट्री मध्ये झालंय. येस ऑर नो? What is phenol? येस, बेन्झीन रिंग असतं, त्याला अल्कोहोल ग्रुप अटॅच होतो, त्याला काय म्हणायचं आहे, फिनॉल. लक्षात येते का? हे बघा, सी this is phenol, this is benzene ring and one OH group is attached to it and it is known as phenol. अल्कोहोलिक ग्रुप होतो आणि त्याला फिनॉल असं कन्सिडर केलं जातं. म्हणजे हे म्हणजे फिनॉल. लक्षात आलं? येस मॅम. ओके. See, synthesis of picric acid from phenol. It is our next experiment. Aim काय याचा? Aim to perform synthesis of picric acid. तर picric acid चं synthesis करायचं आहे, हे परफॉर्मन्स करायचं आपल्याला या प्रॅक्टिकलचं. प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स काय आहेत बघा. ऑर्गॅनिक सिंथेसिस इज आर्टिफिशियल कन्स्ट्रक्शन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. तर ऑर्गॅनिक सिंथेसिस हे काय आहे, आर्टिफिशियल कन्स्ट्रक्शन आहे ऑर्गॅनिक मॉलिक्युल्सचं. हे तर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ओके, फ्रॉम अदर मॉलिक्युल्स युझिंग केमिकल रिएक्शन्स. तर कसं केलं जातं बघा, अदर मॉलिक्युल्स यूज करून किंवा केमिकल रिएक्शन्स यूज करून काय केलं जातं, सिंथेसिस केले जातात अदर मॉलिक्युल. देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक रिएक्शन्स युज्ड फॉर द सिंथेसिस ऑफ न्यू मॉलिक्युल्स. तर डिफरंट टाइपच्या ऑर्गॅनिक रिएक्शन्स यूज केल्या जातात हे न्यू मॉलिक्युल सिंथेसिस करायला. सिंथेटिक रिएक्शन्स कॅन बी कॅटेगराइज्ड बेस्ड ऑन वेदर दे इन्व्हॉल्व फंक्शनल ग्रुप, इंटरकन्व्हर्जन और कार्बन कार्बन बॉन्ड फॉर्मेशन. तर जनरली जे काही सिंथेटिक रिएक्शन्स आहेत ते कॅटेगराइज केले जातात बेस्ड ऑन वेदर दे इन्व्हॉल्व फंक्शनल ग्रुप. तर कशावर बेस्ड असतं ते, फंक्शनल ग्रुप त्याच्यात आहे का नाही, इंटरकन्व्हर्जन और कार्बन कार्बन बॉन्ड फॉर्मेशन आहे का नाही याच्यावर डिपेंड असतं. देन total synthesis is a laboratory method for constructing a complex molecule of a natural product through a series of reaction using relatively simple molecules as starting material. तर जनरली series of reactions ने काय रिएक्शन्स इन्व्हॉल्व असतात बघा ह्या सिंथेसिस ऑफ न्यू प्रोडक्ट मध्ये. कसं ऑर्गॅनिक असतील कंपाऊंड त्याच्यापासून काय करत असतो आपण, रिएक्शन्स करून न्यू प्रोडक्ट फॉर्म करत असतो. तर जसं आपण बेन्झामाइड पासून प्रिपरेशन बघितलं, काय होतं, बेन्झीन पासून काय होतं, बेन्झामाइडचं प्रिपरेशन होतं, काय होतं, येस ऑर नो? व्हॉट वी हॅव सीन, बेन्झोइक ऍसिड प्रिपरेशन होतं. ओके, बेन्झामाइड पासून सेम तसं. तर काय होतं, बेन्झोइक त्याची रिएक्शन्स होते बघा मॉलिक्युल्स मध्ये आणि फायनल यील्ड होतं. तर त्या रिएक्शन मध्ये सिरीज ऑफ रिएक्शन असतात, नंबर ऑफ रिएक्शन्स इन्व्हॉल्वड असतात थ्रू अ सिरीज ऑफ रिएक्शन युजिंग रिलेटिव्हली सिंपल मॉलिक्युल्स ॲज स्टार्टिंग मटेरियल. आणि ह्या सिरीज ऑफ रिएक्शन कशा असतात बघा, स्टार्टिंग मटेरियल म्हणून खूप सिंपल मॉलिक्युल असतात आणि त्यांच्यामध्ये रिएक्शन होऊन फायनल प्रोडक्ट मिळतो. तर हे झालं प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स. अंडरस्टूड? Yes, ma'am. येस मॅम. The next आहे रिलेव्हंट प्रोफेशनल कॉम्पिटन्सीज, पीसीस. काय आहेत बघा, PC6 प्रोफिशियन्सी ऑन फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन. देन PC7 आहे एंटरप्रेनरशिप अँड लीडरशिप. PC10 कंटिन्युइंग प्रोफेशनल डेव्हलपमेंट. दीज आर पीसीस. अंडरस्टूड? लक्षात आलं का? देन Yes, ma'am. हे सगळे पीसीस आहेत या
प्रॅक्टिकल रिलेटेड. रिलेव्हंट प्रॅक्टिकल आउटकम्स PROs काय PRO4 सिंथेसाइज द सिलेक्टेड केमिकल सबस्टन्सेस ॲज पर स्टँडर्ड सिंथेटिक स्कीम. तर ॲज पर स्टँडर्ड सिंथेटिक स्कीम नुसार जो काही सिलेक्ट केलेला केमिकल सबस्टन्स आहे तो सिंथेसाइज करणे. देन प्रॅक्टिकल लर्निंग आउटकम्स काय काय आहेत बघा. द स्टुडंट्स विल एबल टू काय काय आहेत POs याच्या हे प्रॅक्टिकल शिकल्यानंतर स्टुडंट कशाला एबल होतील सिंथेसाइज पिक्रिक ऍसिड फ्रॉम फिनॉल बाय नायट्रेशन. नायट्रेशनची मेथड आहे बघा ही सिंथेसिस ऑफ पिक्रिक ऍसिड फ्रॉम फिनॉल. ज्यावेळेस तुम्हाला केमिकल रिएक्शन्स वगैरे येतील केमिस्ट्रीमध्ये स्टडी करायला त्यावेळेस तुम्हाला नायट्रेशन हायड्रेशन अशा रिएक्शन्स आहेत डिफरंट मेजर. ओके तर ते नायट्रेशन टाइप मधील ही रिएक्शन आहे. तर ही नायट्रेशन होऊन काय होतं पिक्रिक ऍसिड पासून फिनॉल फॉर्म होतं. नेक्स्ट PO आहे कॅल्क्युलेट क्वांटिटी ऑफ रिएजंट्स रिक्वायर्ड अँड प्रॅक्टिकल पर्सेंटेज यील्ड. तर जे काही क्वांटिटी आहे रिएजंटची कशासाठी लागणारी प्रॅक्टिकल पर्सेंटेज यील्ड साठी ते कॅल्क्युलेट करणे. देन आयडेंटिफाय द सिंथेसाइज्ड पिक्रिक ऍसिड बाय मेल्टिंग पॉइंट अँड केमिकल टेस्ट. जो काही पिक्रिक ऍसिड आहे सिंथेसाइज केलेला तर तो ऍक्च्युअली प्युरिटी आहे का त्याची किंवा तो पिक्रिक ऍसिड आहे का तर तो केमिकल टेस्टने किंवा बॉइलिंग मेल्टिंग पॉइंट त्याचा डिटेक्ट करून तो आयडेंटिफाय करणे हे याला एबल होतील स्टुडंट. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? Yes, ma'am. ओके नेक्स्ट आहे प्रॅक्टिकल स्किल्स. व्हॉट आर दे? प्रॅक्टिकल स्किल्स काय काय बघा. अबिलिटी टू हँडल इक्विपमेंट अँड ग्लास ॲपॅरेटस. तर ग्लास ॲपॅरेटस ॲबिलिटी हँडल इक्विपमेंट अँड ग्लास ॲपॅरेटस म्हणजे काय करायचं बघा. ग्लास ॲपॅरेटस जे काही लागणार आहे ते तुम्हाला यूज करायला प्रॉपर यूज करायला येईल. देन ॲबिलिटी टू वर्क अकॉर्डिंग टू द प्लॅन ऑफ द एक्सपेरिमेंट. तर अकॉर्डिंग टू प्लॅन ऑफ एक्सपेरिमेंटच्या प्लॅन नुसार काय करायचं आहे वर्क करायचं आहे. ओके दिस इज प्रॅक्टिकल स्किल्स. देन रिलेव्हंट अफेक्टिव्ह डोमेन रिलेटेड आउटकम्स काय आहेत रिलेव्हंट अफेक्टिव्ह डोमेन रिलेटेड आउटकम्स. सी डेमॉन्स्ट्रेट वर्किंग ऍज अ लीडर और टीम मेंबर. तर लीडर किंवा टीम मेंबर असल्यासारखंच काय करायचं आहे डेमॉन्स्ट्रेशन करायचं किंवा ते क्वालिटीज येतील त्या. ओके फॉलो क्लीनलीनेस सेफ्टी अँड इथिकल प्रॅक्टिसेस. तर क्लीनलीनेस सेफ्टी किंवा इथिकल प्रॅक्टिसेस फॉलो करायचे. देन मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड काय बघा. वेट फॉर 10 minutes. ओके ओके सी तर मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड काय आहे बघा. Principle picric acid can be prepared by the nitration of phenol in concentrated nitric acid and sulfuric acid. तर picric acid हे प्रिपेअर केलं जातं किंवा कसं प्रिपेअर होतं. प्रिन्सिपल इट इज इम्पॉर्टंट राईट डाऊन इन वन पेज रिपोर्ट. प्रिन्सिपल हे इम्पॉर्टंट आहे. मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड बघतोय आपण थेरी बघतोय. देन what is picric acid can be prepared by nitration of phenol in concentrated nitric acid and sulfuric acid. तर पिक्रिक ऍसिड हे प्रिपेअर केलं जातं. कसं प्रिपेअर केलं जाईल बघा. बाय द नायट्रेशन ऑफ फिनॉल इन कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड. फिनॉलचं नायट्रेशन करून कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड सोबत आणि सल्फ्युरिक ऍसिड सोबत. नायट्रेशन इज द केमिकल रिएक्शन. नायट्रेशन म्हणजे काय बघा. इट इज वन टाइप ऑफ केमिकल रिएक्शन. नायट्रेशन ही केमिकल रिएक्शन आहे इन विच हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय नायट्रो ग्रुप. तर हायड्रोजन ॲटम H+ ॲटम जो आहे तो जातो रिप्लेस होतो आणि त्याच्या जागी NO2 अटॅच होतो. NO2
ऍड होतो, म्हणजेच काय होतं, नायट्रेशन होतं. द नायट्रेशन ऑफ फिनॉल इज अन एक्झाम्पल ऑफ एन इलेक्ट्रोफिलिक एरोमॅटिक सबस्टिट्यूशन. तर नायट्रेशन ऑफ फिनॉल हे काय आहे, एक एक्झाम्पल आहे कशाचं, इलेक्ट्रोफिलिक एरोमॅटिक सबस्टिट्यूशनचं. इलेक्ट्रोफिलिक एरोमॅटिक सबस्टिट्यूशनचं एक्झाम्पल आहे नायट्रेशन हे. Then electrophilic aromatic substitution is an organic reaction in which an atom that is attached to an aromatic system. तर इलेक्ट्रोफिलिक aromatic substitution काय आहे, एक ऑर्गॅनिक रिएक्शन आहे. त्याच्यामध्ये काय होतं बघा, इन विच अन ॲटम दॅट इज अटॅच्ड टू अन aromatic system. तर तो एक ॲटम आहे किंवा त्याच्यामध्ये काय होते, तो एक ॲटम आहे, तो कशाला अटॅच असतो बघा, aromatic systemला. aromatic मीन्स काय, सायकलिक रिंग वगैरे. Okay, usually hydrogen is replaced by electrophiles such as nitronium ion NO2 plus and sulfur trioxide SO3 group. Then when phenol is treated with concentrated nitric acid in presence of concentrated sulfuric acid, nitro groups attack on ortho and para position. देन काय होतं, ज्यावेळेस फिनॉल हे कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड सोबत ट्रीट केलं जातं, त्यावेळेस नायट्रो ग्रुप जो आहे, ओके बघा, हा HNO3 मधला हा नायट्रो ग्रुप, तो काय होतं बघा, अटॅक ऑन ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. तर ऑर्थो पोझिशन म्हणजे ही पोझिशन, इथली पोझिशन, ऑर्थो आणि ही पॅरा पोझिशन झाल्या बघा. ह्या ऑर्थो, मेटा, पॅरा ह्या पोझिशन्स असतात डिफरंट सायकलिक रिंगच्या. तर त्या ऑर्थो पोझिशन आणि पॅरा पोझिशनला अटॅक करतात किंवा तिथे अटॅच होतात. is stable and suitable position for a newly formed compound which picric acid is synthesized in 2 steps. तर picric acid हे 2 स्टेप मध्ये सिंथेसाइज केलं जातं बघा. The first step involves the formation of phenol. तर फर्स्ट स्टेप काय आहे, काय इन्व्हॉल्व केलं जातं फर्स्ट स्टेप मध्ये, फॉर्मेशन ऑफ फिनॉलचं फॉर्मेशन. देन सल्फ्युरिक ऍसिड which on further reacting with concentrated nitric acid, फिनॉल सल्फ्युरिक ऍसिड सोबत रिएक्ट होतं किंवा which on further reacting with concentrated nitric acid results in picric acid which is also known as 2,4,6 trinitrophenol. तर त्याचंच नाव नंतर काय होतं बघा, ते ऑर्थोमेटा पोझिशनला ऑर्थोपॅरा पोझिशनला अटॅच होतं आणि नंतर त्याचं नाव काय होतं त्या कंपाऊंडचं, 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल. दॅट मीन्स पिक्रिक ऍसिड, त्याचं नाव आहे पिक्रिक ऍसिडचं. पिक्रिक ऍसिड इज ऑल्सो नोन एज 2,4,6 नायट्रोफिनॉल. बघा, 1 इथून नंबरिंग करायचं असतं सायक्लिक रिंगना, मी सांगते तुम्हाला. 1 दिस इज फर्स्ट हायड्रोजन, देन सेकंड, 3, 4, 5, 6. आता 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल कसं आलं बघा, 2 ह्या दुसऱ्या पोझिशनला एक NO2 ग्रुप आहे. तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 मेंबर्ड रिंग आहे. लक्षात येते सगळ्यांचा. तर बघा इथं काय झालं, 2 सेकंड पोझिशनला नायट्रो ग्रुप अटॅच आहे म्हणून 2 झालं. नंतर 3 झालं, फोर्थ पोझिशनला पण काय आहे, नायट्रो ग्रुप अटॅच आहे म्हणून 4 नायट्रो झालं. देन 6th पोझिशनला सुद्धा नायट्रो आहे म्हणून काय झालं, 6 नायट्रो. म्हणजेच काय, 2, 4, 6 किती आहेत टोटल नायट्रो, 1, 2 and 3 आहेत का 3, म्हणून 2, 4, 6 ट्राय आलं, ट्राय. आणि कुठला ग्रुप आहे, नायट्रो म्हणून आलं 2, 4, 6 ट्राय नायट्रो आणि फिनॉल रिंग इज फिनॉल. Wait for 2 minutes.
सी दिस इज समजलं सगळ्यांना कसा कुठं अटॅच होतं आणि पिक्रिक ऍसिड कसं फॉर्म होतं, त्याला 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल कसं म्हणायचं? Yes, ma'am. Yes, ma'am. तर बघा इथे केमिकल रिएक्शन दिलेले, आपला फिनॉल आहे, सिंपल फिनॉल आहे. बेन्झिन रिंगला काय OH अटॅच होऊन फिनॉल फॉर्म झाला, तर त्याला ट्रीट केलं कशासोबत आपण H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड HNO3 सोबत ट्रीट केलं. तर काय केलं, ते 3 जे HNO3 चे ग्रुप होते ते तिथं अटॅच झाले OH आहे असंच राहिला, तर पिक्रिक ऍसिड आपल्याला मिळालं. तर रिएजंट टेबल बघा इथं सांगितलेलं आहे. रिएजंट टेबल मॉलिक्युलर वेट फ्रॉम लिटरेचर, तर लिटरेचर थ्रू मॉलिक्युलर वेट आहे बेन्झामाइडचं 94.11, देन सल्फ्युरिक ऍसिडचं 98% आहे 98.0, 79, देन नायट्रिक ऍसिड 63.01. एवढं त्याचं मॉलिक्युलर वेट आहे, ते आपल्याला कधी लागणार आहे पर्सेंटेज तो कॅल्क्युलेट करताना. वेट ग्रॅम और क्वांटिटी, तर वेट ग्रॅम किती आहे किंवा क्वांटिटी किती आहे बघा. बेन्झामाइडची 4, सल्फ्युरिक ऍसिडची 3.33, देन नायट्रिक ऍसिडची 8.56, देन मोल्स काय आहेत 0.0425, सल्फ्युरिक ऍसिड काय आहे 0.034, देन नायट्रिक ऍसिड 0.136, देन इक्विव्हॅलंट्स काय आहेत बघा 1, 0.8 और 3.2 नायट्रिक ऍसिड. देन डेन्सिटी ग्रॅम पर मोल फ्रॉम लिटरेचर, डेन्सिटी किती आहे ग्रॅम पर मोल फ्रॉम लिटरेचर 1.7 आहे 07, देन सल्फ्युरिक ऍसिड 1.80, देन 1.83, देन नायट्रिक ऍसिड 1.51, देन व्हॉल्यूम ml किती आहे 4.28 और 4.3 ml, देन सल्फ्युरिक ऍसिडचं किती आहे 6.00 और 6.20, और नायट्रिक ऍसिडचं किती आहे 12.93 और 50 ml, 40 to 50 ml, 14 to 15. अंडरस्टूड? ते हे चार्ट दिलेलं आहे रिएजंट टेबलचं तुम्हाला. देन फर्स्ट काय बघा, फाइंड आउट मॉलिक्युलर वेट अँड डेन्सिटी फ्रॉम लिटरेचर. तर वरील दिलेल्या लिटरेचर वरून काय आपल्याला फाइंड करायचंय, मॉलिक्युलर वेट किती आहे कंपाऊंडचं आणि त्याचं डेन्सिटी. देन सिलेक्ट वेट फॉर स्टार्टिंग मटेरियल फिनॉल 4 ग्रॅम. तर वेट सिलेक्ट करायचं आहे स्टार्टिंग मटेरियल ऍज अ फिनॉल 4 ग्रॅम. देन कॅल्क्युलेट मोल्स फॉर स्टार्टिंग मटेरियल. तर कॅल्क्युलेशन करायचंय बघा मोल्सचं. वेट टेकन मॉलिक्युलर वेट टेकन बाय मॉलिक्युलर वेट. तर कॅल्क्युलेशन कसं केलं, मोल्स फॉर स्टार्टिंग मटेरियलचं वेट टेकन. फॉर एक्झाम्पल आता फिनॉल इथं 4 ग्रॅम घेतलंय आपण, हा, आणि मॉलिक्युलर वेट किती आहे फिनॉलचं मॉलिक्युलर वेट 94.11. तर इथं फॉर्म्युला आहे वेट टेकन आपण मॉलिक्युलर वेट. तर फिनॉल किती घेतलं आपण 4 ग्रॅम बाय 94.11 किती आलं 0.0425. अंडरस्टूड? लक्षात आलं का? Yes, ma'am. Then next is multiply the weight of phenol. तर जो काही वेट आलेला आहे फिनॉलचं तर ते 4 ग्रॅमने मल्टिप्लाय करायचंय बाय इट्स डेन्सिटी टू कॅल्क्युलेट ml रिक्वायर्ड. तर आता जे ग्रॅम मध्ये आलेलं आहे आपल्याला ते मी ml रिक्वायर्ड कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करायचंय, जो काही वेट आलाय तो त्याच्या डेन्सिटीने कॅल्क्युलेट करायचं. डेन्सिटी किती दिली इथं आपल्याला फिनॉलची बघा 1.07 आहे. ओके, डेन्सिटी फिनॉलची. तरी 4 into 1.07 किती आलं 4.28 राऊंड ऑफ 4.3 म्हणजे 4.28 आलं किंवा 4.3 ml आलं. म्हणजे किती आले बघा, काढलं का हे ग्रॅम मधून ml मध्ये कसं कॅल्क्युलेट करायचं, डेन्सिटीने त्याच्या इंटू करायचं त्याला. अंडरस्टूड? लक्षात आलं का? अंडरस्टूड और नॉट? Repeat सांगा ma'am. हे बघा आता आपण इथं हे तर लक्षात आलं वेट टेकन बाय मॉलिक्युलर वेट कॅल्क्युलेशन कसं करायचं स्टार्टिंग मटेरियलचं आपल्याला. म्हणजे टोटल आता 4 ग्रॅम घेणार आहोत आपण फिनॉल, हा, तर ते मॉलिक्युलर वेट किती आहे फिनॉलचं त्याला डिवाइड करायचं. मग ते टोटल मोल्स निघतात आपल्याला त्या कंपाऊंडच्या. तर तसं केलं 4/94.11. हे कुठून घेतली व्हॅल्यू, तर या रिएजंट चार्ट मध्ये होती 94.11 एवढं त्याचं मॉलिक्युलर वेट आहे लिटरेचर थ्रू. तर त्याची व्हॅल्यू किती आली आपल्याला 0.0425. एवढी ग्रॅम मध्ये आली ही व्हॅल्यू. लक्षात येते का? अंडरस्टूड? हा, Yes, तर ma'am. आता ते आपल्याला मिलीलीटर मध्ये काढायचं. मिलीग्राम मध्ये आले मिलीलीटर मध्ये काढायचे, कारण लिक्विड हे कसं असतं लिटर मध्ये फिनॉलला मेजर केलं जातं. ओके, तर काय करायचं आहे मल्टिप्लाय वेट ऑफ फिनॉल. तर त्याच्यासाठी काय करायचं असतं बघा, एखाद्या लिक्विडची ज्यावेळेस आपण ग्रॅमचं लिटर मध्ये कन्व्हर्जन करत असतो त्यावेळेस काय करायचं असतं, त्याचं जे काही
वेट घेतलेला आहे आपण त्याला त्याच्या डेन्सिटीने मल्टिप्लाय करायचं. आता आपण इथं किती वेट घेतले 4 ग्रॅम आणि डेन्सिटी किती आहे फिनॉलची 1.07. लक्षात येते का? म्हणून आपण काय केलं 4 × 1.07 मल्टिप्लिकेशन केलं, आपल्याला व्हॅल्यू भेटली 4.28. राऊंड फिगर मध्ये 4.3 मिली. अंडरस्टूड? तर एवढं मिलीलिटर ml घ्यायचं आहे. समजलं का? येस मॅम. आता नेक्स्ट स्टेप आहे अंडरस्टँड द रिएक्शन मेकॅनिझम अँड रोल ऑफ रिएजंट. तर रिएक्शन मेकॅनिझम एकदा वाचायचं आहे, रोल ऑफ रिएजंट वाचायचं आहे. नायट्रिक ऍसिड इज रिक्वायर्ड फॉर नायट्रेशन अँड सल्फ्युरिक ऍसिड प्रोटोनेट्स नायट्रिक ऍसिड. तर नायट्रिक ऍसिड हे नायट्रेशन साठी रिक्वायर्ड आहे आणि प्रोटोनेशन साठी सल्फ्युरिक ऍसिड इसेन्शियल आहे. नायट्रोनियम आयन. वॉटर मॉलिक्यूल इज लॉस्ट ऑल्सो इट रिएक्ट्स विथ फिनॉल टू गिव्ह ऑर्थो अँड पॅरासल्फोनिल डेरिव्हेटिव्ह. तर तो काय करतो फिनॉल सोबत रिएक्ट करतो ऑर्थो आणि पॅरासल्फोनिल डेरिव्हेटिव्ह देण्यासाठी. ओके, आपण बघितलं ते. ऑन ऍक्च्युअल ऍडिशन ऑफ नायट्रिक ऍसिड सल्फोनिल ग्रुप विल बी रिप्लेस्ड बाय नायट्रो ग्रुप. तर ऍक्च्युअली ऍडिशन ऑफ नायट्रिक ऍसिड केली तर काय होतं, तो सल्फोनिल ग्रुप आहे तो नायट्रो ग्रुपने रिप्लेस होतो. सो द रोल ऑफ सल्फ्युरिक ऍसिड इज कॅटालायटिक. तर सल्फ्युरिक ऍसिडचा रोल कॅटालायटिक आहे. From the reaction, we have selected equivalents for sulfuric acid as 0.8 and nitric acid as 3.2. We have selected equivalent. तर त्याच्या रिएक्शन वरून काय केलं आपण इक्विव्हॅलंट सिलेक्ट केले सल्फ्युरिक ऍसिडचे 0.8 आणि नायट्रिक ऍसिडचे 3.2. तर नेक्स्ट आहे 6. द नायट्रिक ऍसिड कॅन बी ऍडेड लिटल ओव्हर 3 इक्विव्हॅलंट्स. तर नायट्रिक ऍसिड लिटल ऍड केलं ओव्हर 3 इक्विव्हॅलंट्स ऍड केलं गेल्यानंतर करू शकतो आपण किंवा केलं. देन सो द स्टार्टिंग मटेरियल फिनॉल विल बी रिएक्टेड कम्प्लिटली. तर जर नायट्रिक ऍसिड ऍड केलं ओके 3 इक्विव्हॅलंट्स पर्यंत, तर जो फिनॉल आहे स्टार्टिंग मटेरियल विल बी रिएक्टेड कम्प्लिटली टू गिव्ह डिझायर्ड प्रोडक्ट. तर कम्प्लिटली रिएक्ट करेल टू फॉर गिव्हिंग डिझायर्ड प्रोडक्ट. पिक्रिक ऍसिड आपल्याला मिळेल रिएक्शन. अंडरस्टूड? सेम वर जशी प्रोसेस केली होती तशीच प्रोसेस करायची आहे बघा. नंतर द नेक्स्ट आहे कॅल्क्युलेट द मोल्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड बाय मल्टिप्लाइंग इक्विव्हॅलंट अँड मोल्स ऑफ स्टार्टिंग मटेरियल. तर फिनॉलचं दॅट मीन्स फिनॉल सेम सल्फ्युरिक ऍसिडचे पण मोल कॅल्क्युलेट करायचं 0.8 × 0.0425 किती घेतलं वेट आणि त्याला मल्टिप्लाय करायचं. देन काय आली व्हॅल्यू 0.34. मल्टिप्लाय मोल्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड ऑब्टेन इन स्टेप 7 विथ मॉलिक्युलर वेट ऑफ sulfuric acid 0.034 into 98.07 is equal to 3.33. हे कॅल्क्युलेशन करून सल्फ्युरिक ऍसिडचे मोल्स ऑब्टेन करायचे आहेत. देन कन्वर्ट दिस क्वांटिटी इन ml बाय मल्टिप्लाइंग द डेन्सिटी ऑफ सल्फ्युरिक. नंतर सेम आपण जसं केलं तसं ते ग्रॅम मध्ये असेल त्याला ml मध्ये कन्वर्ट करायचं आहे. टोटल किती येईल बघा, डेन्सिटीने मल्टिप्लाय केल्यानंतर 6 ml एवढी क्वांटिटी येईल. The next step आहे calculate moles of nitric acid weight and volumes and mentioned in step 7 and 8. तर सेम तसेच मोल्स ऑफ नायट्रिक ऍसिड सुद्धा कॅल्क्युलेट करायचे आहेत जसे की 7 स्टेप मध्ये मेन्शन केले. कॅल्क्युलेशनचा पार्ट सगळा इथं सांगितलंय तुम्हाला. लक्षात आलं? आलं का लक्षात? नंतर सेम ती कंडेन्स असेंबली केली होती तेच प्रोसेस असेल बघा. देन नेक्स्ट काय काय करायचं आपल्याला प्रिन्सिपल अँड केमिकल रिएक्शन इन्व्हॉल्वड इन सिंथेसिस ऑफ पिक्रिक ऍसिड. फ्लो चार्ट दिलेला एक्सपेरिमेंटल वर्क साठी. प्रिपरेशन ऑफ पिक्रिक ऍसिड आहे. प्युरिफिकेशन ऑफ क्रूड प्रोडक्ट बाय रिक्रिस्टलायझेशन. प्युरिफिकेशन आहे क्रूड प्रोडक्टचं रिक्रिस्टलायझेशन करून, जसं की आपण लास्ट बेन्झामाइड पासून बेन्झोइक ऍसिडचं सिंथेसिस करताना बघितलं, ती सगळी प्रोसेस फॉलो करायची आहे. प्रॅक्टिकल पर्सेंटेज यील्ड कॅल्क्युलेट करायचं. डिटर्मिनेशन ऑफ मेल्टिंग पॉइंट and identification test for functional group. This is practical experimental work चा flow chart आहे. ओके, तर रिसोर्सेस रिक्वायर्ड काय काय बघा या एक्सपेरिमेंट साठी. बीकर आहे, राउंड बॉटम फ्लास्क आहे, रिफ्लक्स कंटेनर, व्हॅक्यूम पंप विथ बर्नर फनेल अँड फ्लास्क, मेजरिंग सिलेंडर अँड थायल्स ट्यूब. हे सगळे ग्लासवेअर इसेन्शियल आहेत. केमिकल्स काय काय लागणार आहेत बघा या एक्सपेरिमेंट साठी. आपल्याला फेनॉल आहे, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड आहे, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड आहे और अल्कोहोल वॉटर. हे सगळे केमिकल्स आहेत. देन प्रोसिजर. आता इथं प्रोसिजर दिलेली आपल्याला काय काय करायचंय बघा. सीट केअरफुली, वेट 4 ग्रॅम ऑफ फिनॉल, 4 ग्रॅम फिनॉल. वरचा कॅल्क्युलेशनचा पार्ट सगळ्यांना लक्षात आलेला आहे? येस मॅम. येस मॅम. तर बघा, वेट 4 ग्रॅम ऑफ फिनॉल और टेक 4.3 ml ऑफ लिक्विफाईड फिनॉल. तर 4 ग्रॅम फिनॉल वे करा किंवा 4.3 मिली आपण वरून कॅल्क्युलेशन करून काढलेलं आहे. तर ते
4.3 मिली लिक्विफाईड फिनॉल घ्या अँड प्लेस इट अँड आरबीएफ. तर आरबीएफ मध्ये ते ठेवा. ऍड 6.0 ml कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड आणि 6.0 ml कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ऍड करायचं आहे त्याच्यात अँड मिक्स थरली आणि मिक्स करायचं आहे थरली. दिस मिक्सचर बिकम्स वॉर्म ॲज द रिॲक्शन इज एक्झोथर्मिक. तर हे मिक्सचर वॉर्म होईल ॲज द रिॲक्शन इज एक्झोथर्मिक. रिॲक्शन जर एक्झोथर्मिक असेल तर. ओके, एक्झोथर्मिक रिॲक्ट नाही. व्हॉट इज एक्झोथर्मिक रिॲक्शन? बेसिक कन्सेप्ट आहे, 10वीला सुद्धा 8वी 9वीला झालं असेल. व्हॉट इज एक्झोथर्मिक रिॲक्शन? एनीवन ऑफ यू बी फास्ट. कोण सांगेल व्हॉट इज एक्झोथर्मिक रिॲक्शन? हीट बाहेर Heat given out होते. मध्ये हिट इव्हॉल्व होते. सिंपल आहे. ओके, तर ही रिॲक्शन बेसिकली काय आहे? एक्झोथर्मिक आहे. त्याच्यामुळं काय होईल? हॉट होईल बघा ते आरबीएफ. हिट दिस आरबीएफ इन वॉटर बाथ फॉर 30 मिनिट्स. तर वॉटर बाथ मध्ये हे हीट करायचं आहे आरबीएफ 30 मिनिटांसाठी. कूल द रिॲक्शन मिक्सचर इन अन आईस वॉटर. नंतर ते मिक्सचर वॉटर बाथ मध्ये आपण काय केलं? हीट केलं 30 मिनिटांसाठी. नंतर ते कूल करायचं आहे बघा रिॲक्शन मिक्सचर जे आहे ते इन अन आईस वॉटर मिक्सचर मध्ये कूल करायचं आहे आईस बाथ मध्ये. द फ्यू सेकंड साठी a vigorous reaction takes place and harmless red nitrous fumes comes out from the flask. तर vigorous reaction होईल बघा ते कूल करताना, म्हणजे खूप फास्ट रिॲक्शन होईल आणि हार्मलेस आहेत अशा रेड नायट्रस फ्युम्स, रेड कलरच्या फ्युम्स बाहेर येतील त्या फ्लास्क मधून. त्या हार्मलेस असतील. After the reaction subsides, heat the flask in boiling water for water bath for 2 hours with constant shaking. रिॲक्शन झाल्यानंतर जो काही फ्लास्क आहे तो हीट करायचा आहे बॉइलिंग वॉटर बाथवर 2 तासांसाठी विथ कॉन्स्टंट शेकिंग, मधून मधून शेक करत. ओके, अ हेवी ऑइल लेअर इज फॉर्म्ड इनिशियली अँड देन इट गेट्स कन्वर्टेड टू क्रिस्टलाइन मास. पर्यंत काय होईल? ऑइल लेअर हेवी फॉर्म होईल आणि इज फॉर्म्ड इनिशियली अँड देन इट गेट्स कन्वर्टेड टू क्रिस्टलाइन मास. नंतर त्याचं कन्वर्जन होईल क्रिस्टलाइन मास मध्ये. देन नेक्स्ट आहे 7th, ऍड 50 ml ऑफ आईस कोल्ड वॉटर. तर 50 ml आईस कोल्ड वॉटर ऍड करायचं आहे त्याच्यात अँड कूल द रिॲक्शन मिक्सचर इन अन आईस फॉर अ फ्यू मिनिट्स. आणि रिॲक्शन मिक्सचर कूल करायचं आहे आईसवर काही मिनिटांसाठी. कलेक्ट द क्रूड प्रोडक्ट बाय व्हॅक्यूम फिल्ट्रेशन. तर क्रूड प्रोडक्ट कलेक्ट करायचं आहे व्हॅक्यूम फिल्ट्रेशन थ्रू. वॉश इट विथ कोल्ड वॉटर अँड ड्रेन कम्प्लिटली. तर वॉश करायचं आहे कोल्ड वॉटरने आणि ड्रेन करायचं आहे कम्प्लिटली. ओके, प्युरिफाय द प्रोडक्ट बाय रिक्रिस्टलायझेशन. तो प्रोडक्ट प्युरिफाय करायचा आहे रिक्रिस्टलायझेशन थ्रू इन अल्कोहोल वॉटर मिक्सचर मध्ये. ओके, 2:1 त्याचं प्रपोर्शन आहे. देन सेपरेट द क्रिस्टलाइन मटेरियल बाय फिल्ट्रेशन अँड ड्राय इट इन अ हॉट एअर ओव्हन. तर सेपरेट करायचा आहे तो आणि हॉट एअर ओव्हन मध्ये तो ड्राय करायचा आहे. कॅरी आउट आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर फंक्शनल ग्रुप, दॅट मीन्स फिनॉलिक, OH आणि NO2 ग्रुप. फंक्शनल ग्रुप साठी ज्या काही टेस्ट आहेत त्या कॅरी करायच्या आहेत त्या कंपाऊंड साठी. फिनॉलिक, OH आणि NO2 ग्रुप साठी. फिनॉल्स विल शो पॉझिटिव्ह टेस्ट फॉर फिनॉलिक OH निगेटिव्ह टेस्ट. फिनॉल काय करेल? पॉझिटिव्ह टेस्ट दाखवेल फिनॉलिक ग्रुप साठी आणि निगेटिव्ह टेस्ट फॉर NO2 आणि NO2 साठी निगेटिव्ह दाखवेल. वेअरएज पिक्रिक ऍसिड शोज बोथ टेस्ट पॉझिटिव्ह. पिक्रिक ऍसिड काय करेल? दोन्ही टेस्ट पॉझिटिव्ह दाखवेल. ऑब्वियस आहे, त्याच्यामध्ये काय आहे? दोन्ही ग्रुप्स आहेत त्याच्यामुळे. अंडरस्टूड? लक्षात आलं सगळ्यांना? मॅम. येस मॅम. Okay, see, the next आहे precaution to be taken. Wait for 2 minutes.
ओके सी लक्षात आलं सगळ्यांच्या प्रॅक्टिकलची प्रोसिजर काय आहे ते समजलं सगळ्यांना प्रॅक्टिकल काय आहे ते येस मॅम. ओके तर प्रिकॉशन्स टू बी टेकन इफ एनी तर प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत का जरी काय असतील तर बघा फर्स्ट आहे ऑलवेज ऍड अनग्लेज्ड पोर्सलिन क्विज टू एनी सोल्युशन तर अनग्लेज्ड पोर्सलिन पीस ऍड करायचं आहे कुठल्याही सोल्युशन साठी बिफोर यू बिंग हिटिंग टू प्रिव्हेंट द सोल्युशन फॉर पंपिंग तर सोल्युशन पंप होण्यापासून अवॉइड करण्यासाठी ते पोर्सलिन पीस ऍड करायचं त्याच्यात अ क्लीन पीस ऑफ फिल्टर पेपर शुड ऑलवेज बी युज्ड फॉर फिल्ट्रेशन then concentrated nitric acid is added to the reaction mixture in the fuming cupboard only as a vigorous reaction takes place and red nitrous fumes come out from the reaction mixture तर concentrated nitric acid जे आहे ते ऍड करायचं आहे रिएक्शन मिक्सचर मध्ये इन फ्युमिंग कपबर्ड तर फ्युमिंग कपबर्ड मध्ये तिथे एक फ्युमिंग कपबर्ड असतो बघा केमिस्ट्री लॅबला तिथंच ऍड करायचं आहे ऍज अ विगरस रिएक्शन टेक्स प्लेस अँड रेड नायट्रस फ्युम्स कम्स आउट फ्रॉम द रिएक्शन मिक्सचर तर ह्या प्रिकॉशन्स आहेत देन रेफरन्स काय बघा या प्रॅक्टिकलचा वोगल्स टेक्स्ट बुक ऑफ प्रॅक्टिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री हे आहे ऑब्झर्वेशन आहे अमाउंट ऑफ फिनॉल टेकन फ्रॉम फॉर सिंथेसिस प्रॅक्टिकल यील्ड फॉर रिक्रिस्टलाइज्ड प्रोडक्ट मेल्टिंग पॉइंट ऑफ द प्रोडक्ट लिहायचंय तुम्हाला कॅल्क्युलेशन इथं सांगितले फर्स्ट मॉलिक्युलर वेट ऑफ फिनॉल आहे 94 ग्रॅम मॉलिक्युलर वेट ऑफ पिक्रिक ऍसिड किती आहे 229 ग्रॅम then 94 gram of phenol gives 229 gram of picric acid then 4 gram of phenol gives x gram of picric acid by cross multiplication करून काय करायचं तुम्हाला yield काढायचं तर theoretical yield येईल तुमचं 9.74 gram लक्ष द्या सगळे then percentage practical yield काय आहे percentage yield आहे तर त्याचं practical yield into 100 आपण theoretical yield हे त्याचा फॉर्म्युला आहे तर practical yield तुमचं किती आलं आता समजा 3 ग्रॅम आले तर ते 3 ग्रॅम वेट करून अॅक्युरेट घ्यायचं आहे into 100 आपण ते ड्राय केल्यानंतर सगळं वेट असेल ओके नुसतं चालेल लगेच वेट करायचं नाही वेट असतानाच ओके देन 3 फॉर एक्झाम्पल सांगते मी 3.5 3.9 असं काहीतरी आलं into 100 आपण 9.74 या फॉर्म्युल्यात टाकून जो काही येईल तो पर्सेंटेज यील्ड असेल तुमचा रिझल्ट मेन्शन करायचा आहे पर्सेंटेज यील्ड ऑफ पिक्रिक ऍसिड डॅश डॅश पर्सेंट मेल्टिंग पॉइंट ऑफ पिक्रिक ऍसिड किती आहे किती आला तो लिहायचा आहे ओके देन कन्क्लुजन्स आहेत इथं काही क्वेश्चन्स आहेत तुम्हाला डिफाइन इलेक्ट्रोफिलिक अरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिएक्शन डेफिनेशन आहे थेरी मध्ये बघितले आपण explain principle and reaction involved in synthesis of picric acid uses of picric acid phenol is acidic in nature give reasons what care should be taken while handling concentration sulfuric acid and nitric acid हे सांगायचं तुम्हाला understood all of you समजलं नेक्स्ट आहे बघा आयडेंटिफिकेशन टेस्ट ऑफ एस्प्रिन नेक्स्ट चालू होते नेक्स्ट प्रॅक्टिकलला आपण नेक्स्ट स्टार्ट करूयात पार्ट आपला लक्षात आलं सगळ्यांना येस मॅम. Yes, ma'am. कोणाला काही प्रॉब्लेम आहे येस एनीवन हॅव एनी प्रॉब्लेम ओके सगळ्यांनी वन पेज रिपोर्ट लिहा आणि सेंड करा आणि सोबत आज असाइनमेंट क्वेश्चन आणि एमसीक्यू सुद्धा सेंड करा बघा सगळ्यांसाठी इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या कोणाला काही प्रॉब्लेम आहे समजलं सगळ्यांना प्रॅक्टिकल आय विल शेअर व्हिडिओ शेअर करते मी तुम्हाला ग्रुपवर समजते का येस मॅम. Yes, ma'am. येस मॅम. आता वेट फॉर 1 minute नाउ आय एम शेअरिंग
ऑल ऑफ यू सी आय हॅव शेअर्ड. मी शेअर केलेली आहे बघा लिंक तुम्हाला त्या व्हिडिओची, युट्यूब व्हिडिओची. तर तुम्ही बघा कसं आहे त्याची प्रोसेस, सिंथेसिस ऑफ पिक्रिक ऍसिड फ्रॉम फिनॉल. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? समजलं सगळ्यांना? Yes, तर ma'am. मी स्टॉप करूया तिथं. गिव्ह मी युअर अटेंडन्स. ओके ओके ओके. स्कॉलरशिपच्या फॉर्मचं काय झालं? ओके वेट, वी विल टेक फर्स्ट अटेंडन्स देन. रोल नंबर 1, Present, ma'am. 2, Present, ma'am. 3, Present. 4, Present, ma'am. 5, Present, ma'am. 6. Absent. Wait. Roll number 6 absent. 7, Present, ma'am. 8. Roll number 6 present, ma'am. Okay. 7, Present, ma'am. 8, Present, ma'am. 9, Present, ma'am. 10, Present. 11, Present, ma'am. 12, Present. 13, Present. 14, Present. 15, Present, ma'am. 16, Present. 17, Present. 18, Present, ma'am. 19. Roll number 19. 19 absent. 20, 20, 21, 22, Present, ma'am. 23, Present, ma'am. 24. Roll number 24 absent. 20, 25, Yes, ma'am. 26 absent. 27, 27 absent. 28, Present. 29, 29 absent. 30, Present, ma'am. 31, Present, ma'am. 32, Present, ma'am. 33, Present, ma'am. 34 absent. 35, Present. 36, Present, ma'am. 37, 38, 38 absent. 39, Present, ma'am. 40, Present, ma'am. 41, Present, ma'am. 42, 43, Present, ma'am. 43, Present, ma'am. 44 absent. 45, Present, 46, present, ma'am. 47, Present, ma'am. 48, Present, ma'am. 49, 49 Present, absent. ma'am. Okay, Present, 50, ma'am. 50, Present, ma'am. 51, Present, ma'am. 52. Roll number 52 absent. Present. 53, Present, ma'am. 54. Present, ma'am. Okay, 54, Present. 55. Roll number 55. Are you there? Okay, 55 absent. 56, Present, ma'am. 57, Present, ma'am. 58, Present, ma'am. 59, Present, ma'am. 60, Present, ma'am. 61, Present, ma'am. 62, Present, ma'am. 63,
63. Absent 64. Present. 65. 65. Absent. 66. Okay, 66. Present. 67. Present. 68. Present. Okay. Check absent roll number once. If anyone present can tell me. 19, 20, 24, 26, 27, 29, 34, 38, 44, 55 and 63. Ma'am, 38 present. 38 is present. 63. अजून कोण आहे? 63. हा, अजून कोण आहे प्रेझेंट? गिव्ह अटेंडन्स प्रॉपरली. ओके, चेक करा वन्स अगेन. 19, 20, 24, 26, 27, 29, 34, 44 and 55. If anyone present, tell me. आहे का कोण 47 present. 47. किती? 47 Yes, ma'am. or 27? 47 मी कॉल केला का? ओके, शो रोल नंबर असं का? Sorry, ma'am. ओके, रोल नंबर बघा. फीच तर मी काल कॉल केलेच होते. तुम्हाला दुसरे तुमच्या प्रॉक्टर टीचर्स आहेत, महामुनी मॅडम, झाडबुके मॅडम, यांचे कॉल येतात का? त्यांनी सांगितलेले इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा आणि ते कम्प्लीट करून घ्या. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू. वेट फॉर 2 minutes. We will discuss. Okay, thanks for joining. Thank you.